वळ्यात पुढच्या महत्त्वाच्या मोठ्या बातमीकडे। एलपीजी इंधनाचा साठा घेऊन 2 भारतीय जहाजांनी हॉर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली आहे। भारताचं शिवालिक जहाज आता थोड्याच वेळात गुजरातच्या मुंद्रा बंदरावर दाखल होत आहे। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून येणारं या युद्ध काळातलं शिवालिक हे पहिलं जहाज असेल, तर नंदादेवी जहाजही हॉर्मुझ पार करून भारताच्या दिशेने रवाना झालेलं आहे। नंदादेवी जहाज उद्या भारतात दाखल होईल। शिवालिक आणि नंदादेवी या दोन्ही जहाजांमध्ये एलपीजीचा मोठा साठा आहे। ट्रॅकिंग डेटानुसार हे जहाज सध्या ताशी 24.6 किलोमीटर वेगाने 74 अंशांच्या दिशेने प्रवास करत आहे। तर एलपीजी आणणारं नंदादेवी जहाज कांडला बंदरावर येण्याची शक्यता कमी आहे। मध्य समुद्रातच नंदादेवीतलं एलपीजी 2 जहाजात विभागलं जाणार अशी सूत्रांची माहिती आहे। एमटीबीडब्ल्यू ब्रिज आणि एमटी जगप्रताप ही 2 जहाजं सज्ज झालेली आहेत। ही 2 जहाजं आता तामिळनाडूच्या बंदरावर पाठवली जातील आणि या 2 जहाजांद्वारे ते सगळं इंधन किंवा तो गॅस आता नंदादेवी जहाजावरचा भारतामध्ये आणला जाईल। तर नंदादेवी आणि त्यासोबतच शिवालिक या दोन्ही जहाजांवर एलपीजीचा साठा आहे। हॉर्मुझची सामुद्रधुनी पार करत मोठ्या समस्यांचा संकटांचा सामना करत ही दोन्ही जहाजं आता भारतामध्ये दाखल होत आहेत। शिवालिक हे जहाज काही वेळातच मुंद्रा बंदरात दाखल होणार आहे, तर उद्या नंदादेवी जहाजही दाखल होण्याची शक्यता आहे। त्यामुळे भारतासाठी काहीशी दिलासादायक अशी ही बातमी आहे, कारण भारताला सध्या या टंचाईचा सामना करावा लागतोय। त्यासाठी काटकसरीने सगळ्या इंधनाचं वितरण करावं लागतंय, एलपीजीचं वितरण करावं लागतंय। या सगळ्या पार्श्वभूमीवर ही 2 जहाजं भारतामध्ये येणं हे अतिशय महत्त्वाचं असेल। तर भारतीय ध्वजांकित तेलवाहू जहाज यूएईच्या फुजेरामधून सुखरूप भारताकडे रवाना झालंय, अशी माहिती केंद्र सरकारनं दिली आहे। फुजेराह तेल केंद्रावर भारतीय ध्वजांकित जग लाडकी हे जहाज तेल भरत असताना या केंद्रावर शनिवारी हल्ला झालेला होता। मात्र सुमारे 80,800 टन कच्चं तेल घेऊन जग लाडकी हे जहाज काल सकाळी 10:30 वाजता फुजेरामधून सुखरूपपणे भारताच्या दिशेने रवाना झालंय। पश्चिम आशियातील युद्धग्रस्त भागातून सुखरूपपणे येणारं हे 4थं भारतीय ध्वजांकित जहाज आहे। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत अजूनही भारताची 22 जहाजं अडकून पडली आहेत। 22 पैकी 6 जहाजातून एलपीजी गॅसची वाहतूक होतीये। 4 जहाजामध्ये कच्चं तेल, एका जहाजामध्ये एलएनजी आहे, तर एका जहाजामध्ये रसायने आहेत, तर 3 जहाजामध्ये कंटेनर्स असल्याची माहिती समजते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.